स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत MS एक्सेल मधील होम टॅब मधील अलिजमेंट. तर अलिजमेंट ग्रुपपर्यंत आपण पाहिलेलं होतं. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा जो तुम्हाला नंबर ग्रुप दिसतोय, नंबर ग्रुप, स्टाईल ग्रुप, त्याचबरोबर सेल्स ग्रुप आणि एडिटिंग ग्रुप, हे जे 1 2 3 4 चे ग्रुप आपले राहिलेले आहेत, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर आज अगोदर जे व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं क्लिपबोर्ड, फॉन्ट आणि अलिजमेंट या ग्रुपमधील पूर्ण माहिती घेतलेली होती आपण. ठीक आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला अलिजमेंट हा जो ग्रुप आहे तर यामधील तुम्हाला 5 मिनिटामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर पहा, व्हर्टिकल अलिजमेंट, टॉप, मिडल, हे पहा तुम्हाला इथे सेंटर करायला सांगितलेलं होतं. आता इथे कुठला जर वर्ड असला, आता सेलमध्ये आपण एक वर्ड टाईप करून घेतलेला आहे, मायक्रोसॉफ्ट सॉफ्ट एक्सेल. ठीक आहे, तर आता हा जो वर्ड आहे तर या वर्डला आपल्याला काय करायचं आहे, याची रो हाईट वाढवायची आहे. तर कसं करणार, याची रो हाईट वाढवण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करून असं याला वरती घ्यायचं आहे. याची रो हाईट तुम्हाला वाढलेली दिसेल. हे असं खाली तुम्हाला प्रेस करायचं आहे. आता याला काय करायचं आहे, याचा कॉलमची लेंथ वाढवायची आहे. याला आता आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही अलिजमेंट या ग्रुपमधील सेंटरचं ऑप्शन, मिडल अलिजमेंट ही वापरू शकता. तर अशा प्रकारे या अलिजमेंटचा तुम्हाला यूज करायचा आहे. रो हाईट वाढवायची आहे, टॉप, मिडल, बॉटम करून फरक हा तुम्हाला पाहायचा आहे करून. ठीक आहे, तर अशा प्रकारे. त्यानंतर पहा ओरिएंटेशन. तर आता पहा उदाहरणार्थ इथे तुम्हाला काय केलेलं आहे, स्टुडंट खालच्या सेलमध्ये मी घेत आहे स्टुडंट लिस्ट. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याला ओरिएंटेशन करायचं आहे. ठीक आहे, आता इथे पहा, ह्याला घेतलं आपल्याला कशा प्रकारे. इथे पहा, इथे तुम्ही याला व्हर्टिकल टेक्स्टमध्ये करू शकतात. हे पहा, व्हर्टिकल टेक्स्ट अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. एखादा टायटल तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुम्ही याचा यूज करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय केलेलं आहे ते रॅप टेक्स्ट इथे तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला एक उदाहरण देते. हे जे रॅप टेक्स्ट आहे हे कशासाठी यूज होतं तर ते पहा, आपण इथे एक उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. तर पहा, उदाहरण मी घेत आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, EXCEL. Microsoft Excel is a powerful powerful स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. आता हा जो शब्द आहे, हे जे वाक्य आहे, ठीक आहे, तर हा वाक्य पूर्ण मजकूर दिसण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यावरती क्लिक केलं, रॅप टेक्स्टवरती क्लिक केलं तर पूर्ण मजकूर हा आपला एकाच कॉलममध्ये आलेला आपल्याला दिसून येतोय. ठीक आहे, तर याचा तुम्हाला यूज असा करायचा आहे रॅप टेक्स्टचा. आता हे जे आहे तर याच्यावरती रॅप टेक्स्ट केल्यावर काय झालं, तर हे जे आहे मजकूर तर पूर्ण हे एकाच तुम्हाला कॉलममध्ये दिसून आलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण याला मर्ज अँड सेंटर करू शकतो. तिथे पहा, सेंटरला घेऊ शकतो, थोडंसं वरती करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला अलिजमेंट यामधील यूजेस तुम्हाला सांगितलेले होते. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत नंबर ग्रुप. आता नंबर ग्रुपमध्ये तुम्हाला इथं दिसत आहे, हा ग्रुप काय आहे, नंबर फॉर्मॅट बदलण्यासाठी आहे. जसे की डिफॉल्ट फॉर्मॅट, जसे की बघा डेसिमल नंबर वाढवणे, कमी करणे. आता इथे आपण उदाहरण घेतलं 1234.5678 हे लिहिलं. आता आपण याला काय केलं, याच्यावरती क्लिक केलं. ओके, यावर आपण क्लिक केलं. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत, काय पहा, अकाउंटिंग नंबर इन फॉर्मॅट, त्याचबरोबर पर्सेंटेज स्टाईल, त्याचबरोबर कॉमा स्टाईल. इथे काय दिलेलं आहे, इनक्रीज डेसिमल, डिक्रीज डेसिमल. आता इथे काय केलं आपण, इनक्रीज डेसिमलवर क्लिक केलं, काय झालं, आणखीन एक शून्य वाढला.
इथे काय केलं, डिक्रीज डेसिमल केलं. काय झालं, इथे आणखीन शून्य हे कमी झालं. जिथे आपल्याला इथे पॉईंटच्या पुढं जे लिहिलेलं आहे ते आपल्याला कमी करायचं असेल तर आपण कुठलं ऑप्शन वापरणार आहोत, तर हे डिक्रीज डेसिमल आपण यूज केलं, कमी झालं, इन्क्रीज केलं, वाढत गेलं. तर अशा प्रकारे याचा इथे तुम्हाला उपयोग होतो. त्यानंतर हे जे आहे तुम्हाला पर्सेंटेज, हे आहे तुम्हाला काय आहे अकाउंटिंग नंबर. इथे करन्सी तुम्हाला वापरता येते, जसं की पहा याच्या पुढे रुपीज लावता येतं. त्यानंतर डॉलरमध्ये तुम्हाला सांगायचं असेल $100 तर इथे तुम्हाला डॉलरचं चिन्ह इथे यूज करायचं आहे. ठीक आहे. आता उदाहरणामध्ये पहा 25,000 तर याला आपल्याला काय करायचं आहे, करन्सी यूज करायची आहे डॉलरची. तर आपण इथून करू शकतो. कुठून, तर नंबर या ऑप्शनमध्ये, नंबर या ग्रुपमध्ये इथून तुम्हाला डॉलरचं ऑप्शन इथे घेऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला आपण डॉलर दिलेला आहे. तर नंबर या ग्रुपमध्ये तुम्हाला एवढं शिकायला भेटेल. जे काही अकाउंटिंगमध्ये आपण यूज करतो करन्सीज, तर ते तुम्हाला इथून घेता येणार आहेत. जसे की पर्सेंटेज. आता पहा इथे आपल्याला काय लिहिलेलं आहे, 0.25. तर आता आपल्याला याला पर्सेंटेज करायचं आहे. तर इथे जायचं आहे जनरलमध्ये, पर्सेंटेज इथे घ्यायचं आहे. ॲटोमॅटिक याला पर्सेंटेज आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आता येतं डेट. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला काय करता येईल, डेटसुद्धा इथे तुम्हाला घेता येईल. शॉर्ट डेट 12/2/2026. आता ही जी डेट आहे, ठीक आहे, तर याला तुम्हाला काय करता येईल, शॉर्ट डेट, लॉंग डेट करता येईल. ओके. इथे लॉंग डेटवरती क्लिक करा. 12 फेब्रुवारी. शॉर्ट डेटमध्ये काय झालं, 12/2/2026. तुम्हाला हा फरक दिसून येतोय का, इथे पहा डेटवरती क्लिक केलं, लॉंग डेटमध्ये काय येणार आहे, 12 फेब्रुवारी 2026. असं फेब्रुवारी हा मंथ तुम्हाला दिसेल. आणि इथे तुम्हाला जर शॉर्ट डेट केला तर तुम्हाला काय होईल, 12/2/2026. अशा प्रकारे ही तुम्हाला डेट दिसणार आहे. तर पूर्ण हे तुम्हाला नंबर या फॉर्मॅट म्हणजे नंबर या ग्रुपमध्ये आपण शिकून घेतलेलं आहे. जर काही समजलं नसेल किंवा काही समजत नसेल नक्की कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पहा पार्ट 3 आहे स्टाईल ग्रुप. आता जो तुम्हाला स्टाईल जो ग्रुप तुम्हाला दिसत आहे, तर यामध्ये काय आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे. आता कंडिशननुसार रंग बदलतो. ठीक आहे. तर आता पहा इथे आपण हे अगोदरचं जेवढं काही आपलं झालेलं आहे हे आपण रिमूव्ह करून घेऊयात. तर याला आपण सिलेक्ट केलं, त्यानंतर डिलीट केलं, तर हे काय झालं, रिमूव्ह झालं. ओके. एकच मिनिट थांबा. आपण याला सिलेक्ट केलं, त्यानंतर आपण याला डिलीट करून घेतलेलं आहे. तर हे डिलीट झालेलं आहे. आता आपण पाहत आहोत की या स्टाईल या ग्रुपमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग कशा प्रकारे यूज करतात. आता इथे पहा काय, कंडिशन जशी आहे तसा रंग बदलतो. आता इथे पहा लिस्ट, मी एक तुम्हाला इथे लिस्ट तयार करून दाखवते. इथे आपण पहिल्या कॉलममध्ये घेतलेला आहे नेम आणि दुसरा कॉलम आपण बनवलेला आहे मार्क्स, MARKS, मार्क्स. तर इथे नेममध्ये आपण नाव टाईप करून घेऊयात. आता इथे आपण काय केलेलं आहे, यांची नावे टाईप करून घेतलेली आहेत, मार्क्स घेतलेले आहेत. आता फॉन्ट या ग्रुपमधून तुम्ही ऑल बॉर्डर करू शकतात, अलिजमेंट ग्रुपमधून तुम्ही सेंटर करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे केलेलं आहे. आता आपण याला काय करायचं आहे, एक रूल लावूया. रूल काय आहे, रूल इथे आपण लावलेला आहे लेस दॅन 40 रेड कलर. तर कशा प्रकारे पहा लावायचा, तर आता पहा इथे मार्क्स 40पेक्षा कमी असतील तर रेड कलर जर आपल्याला इथे दाखवायचा असेल तर तो कशा प्रकारे दाखवायचा, इथे पहा हा जो मार्क्सचा कॉलम आहे याला आपण सिलेक्ट केलं. ओके. आता काय करायचं आहे, होम टॅबमधून इथे स्टाईल यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती आपण क्लिक केलेलं आहे. तर इथून तुम्हाला काय करायचं आहे, हायलाइट सेल्स रूल्स यामध्ये आपण गेलं. ओके. त्यात तुम्हाला ऑप्शन आलेले ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल, टेक्स्ट दॅट कंटेंट्स. ठीक आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, लेस दॅनवर क्लिक करायचं आहे. लेस दॅनवर क्लिक केलं. आता इथे आपल्याला काय कंडिशन टाकायची आहे, 40 पेक्षा कमी असतील तर आपल्याला रेड कलर दाखवायचा आहे. तर त्यामुळे आपण इथे 40 टाकलेलं आहे. ओके. 40पेक्षा कमी
म्हणजेच 30-32 जेवढे असे असतील तर त्याला आपण काय टाकलेलं आहे, रेड कलर दाखवलेला आहे. तर बॉक्समध्ये आपण टाकलं, इथे तुम्हाला ओके करायचं आहे. तर आता आपल्याला खालील कलरमध्ये तुम्हाला काय आलेलं आहे, रेड फिल ऑप्शन आलेला आहे, म्हणजे ऑटोमॅटिक हा रेड झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला आता 40पेक्षा कमी मार्क्स उदाहरणार्थ 30 आपोआप रेड कलरमध्ये दिसतील. आता पहा, इथे आपण आणखी नावे घेऊया. आदिती, इथे पहा आपण आदिती, तर हिला किती मार्क आहेत, 25 आहेत. ऑटोमॅटिक रेड आलं. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे प्रशांत, तर याला किती आहेत, 90 आहेत. याला येणार का रेड कलरमध्ये, तर नाही येणार. त्यानंतर आणखीन एक नाव आपण घेऊयात, सीमा, तर हिला किती आहेत, तर 35 आहे. तर ह्याला ऑटोमॅटिकली रेड आलेला आहे, कारण आपण कंडिशनच तशी टाकलेली आहे की ज्याला 40पेक्षा कमी मार्क आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, तर रेड कलरमध्ये दाखवायचं आहे. तर ते तुम्हाला अशा प्रकारे इथून कंडिशनल फॉर्मॅटिंग हे तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे फॉर्मॅट ॲज अ टेबल, आता जो फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, आता डेटला टेबल फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे आपल्याला. ओके, तर कशा प्रकारे देणार पहा, इथे तुम्हाला काय केलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मॅट ॲज टेबलमध्ये आता हा जो टेबल आहे आपला, ओके, या टेबलला आपल्याला काय करायचं आहे, आपण सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर सिलेक्ट केलं, फॉर्मॅट ॲज टेबलमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळ्या स्टाईल इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, त्यात तुम्हाला स्टाईल इथे यूज करता येतात. ओके, तर इथे पहा अशा प्रकारे, तर अशा प्रकारे याचा तुम्हाला इथे यूज होणार आहे. त्यानंतर काय आहे, सेल स्टाईल. आता हे ते सेल स्टाईल काय आहे, तर हेडिंग स्टाईल अप्लाय करता येते याच्यामध्ये. इथे पहा, हेडिंगची जी स्टाईल आहे, तर सेल जो आहे आपला, याला आपल्याला याची स्टाईल आपल्याला करता येते. इथे पहा, न्यू सेल स्टाईलमध्ये आपल्याला स्टाईल करता येतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याची स्टाईल ही चेंज करू शकतात. भरपूर अशा स्टाईल आहेत, तुम्ही यातली जी तुम्हाला आवडते ती तुम्ही सिलेक्ट करू शकतात. तर तुम्हाला स्टाईलमधील कंडिशनल फॉर्मॅटिंग, फॉर्मॅट ॲज टेबल, सेल स्टाईल कसा यूज करायचा, तर ते तुम्हाला नक्की समजलं असेल. जर काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पहा, इथे आहे सेल्स ग्रुप. तर सेल्स ग्रुपमध्ये काय आहे, रो इन्सर्ट, कॉलम इन्सर्ट करायचं, शीट इन्सर्ट करायचं. तर आता पहा, इथे आपल्याला रो दिलेले आहेत, इथे आपल्याला आणखीन एक रो पाहिजे आहे. तर आपण काय करणार, इन्सर्टमध्ये जाणार, आपल्याला काय पाहिजे, सेल पाहिजे. इन्सर्ट सेलवरती क्लिक केलं, एक सेल आला. इन्सर्टवरती क्लिक केलं, इन्सर्ट शीट रोज आला, रोज आले. ओके, त्यानंतर इन्सर्ट शीटवरती आलं तर नवीन एक शीट तयार झाली आपली. हे पहा, शीट 1 इथे आहे, शीट 2. इन्सर्ट शीटवरती क्लिक केलं आपण, नवीन इन्सर्ट होणार आहे शीट. इथून सुद्धा शीट इन्सर्ट करू शकतात किंवा या प्लस आयकॉनवरती क्लिक करून सुद्धा शीट इन्सर्ट करू शकतात. तर अशा प्रकारे या इन्सर्टचा तुम्हाला उपयोग आहे. त्यानंतर पहा, डिलीट करायचं आहे. आता ही जी आपण रो घेतलेली आहे, हे पहा, ही जी रो आहे याला डिलीट करायचं आहे. डिलीट या ऑप्शनमध्ये जायचं, डिलीट सेल, डिलीट रो, कॉलमसुद्धा डिलीट करता येतो आपल्याला. डीवरती क्लिक केलं आपण, कॉलमवरती डिलीटमध्ये जायचं आहे, डिलीट शीट कॉलम, कॉलमसुद्धा डिलीट होणार आहे. तर अशा प्रकारे आता डिलीट शीट करायची आहे. तर शीट 4वरती आपण आलेलो आहोत, डिलीट या ऑप्शनवरती गेलं, डिलीट शीट केली तर शीट 4 ही इथून डिलीट झालेली आहे. किंवा या शीटवरती डायरेक्टली जाऊन तुम्ही राईट क्लिक करून सुद्धा डिलीट करू शकतात. त्यानंतर पहा, फॉर्मॅटमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला, रोची हाईट वाढवता येतं, ॲटो फिट रो हाईट करता येतो, कॉलमची विड्थ तुम्हाला हे करता येते. तर आता इथे पहा, कॉलम तुम्हाला इथे हाईड अनहाईड करता येतो. आता इथे तुम्हाला इथे काय करायचं आहे, अमित आणि रिया
यांना तुम्हाला हाईड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते दाखवायचं नाही की बाबा अमित आणि रिया यांना 85 आणि 45 एवढे मार्क्स पडलेले आहेत, तर हे आपल्याला हाईड करायचं आहे. तर काय करणार आपण, फॉर्मॅटमध्ये जाणार आहे. ती इथे हाईड आणि अनहाईड आहे. तर अनहाईड केलं तर ते हाईड केलेलं निघून जाणार. आता हाईड रोज, हाईड कॉलम्स, हाईड शीट्स, तुम्हाला पूर्ण शीट हाईड करायची आहे की कॉलम हाईड करायचं आहे की रो हाईड करायचं, तर तुमच्यावर डिपेंड आहे. आता आपल्याला काय करायचं, अमित रिया यांचा जी रो आहे तर ते आपल्याला हाईड करायचे आहे. तर हाईड रोवरती आपण क्लिक केलं, ते गेलेलं आहे. आता हेच हाईड काढायचं असेल तर आपण इथून सिलेक्ट करणार, एवढंच. फॉर्मॅटमध्ये जाणार आहोत आणि इथे काय करणार आहेत, अनहाईड रोज, हे केलं. ॲटोमॅटिकली आपली हाईड केलेली रोज ही आलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या फॉर्मॅटमधून एखादा कॉलम, आता इथे पहा सी हा कॉलम आपल्याला हाईड करायचा आहे. फॉर्मॅटमध्ये गेलात तुम्ही, हाईड अनहाईडमध्ये हाईड कॉलम केला तर कॉलम हा हाईड झालेला आहे. इथे तुम्हाला काही दिसणार आहे का, नाही. नंतर बी आणि डी हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. विजिबिलिटीमध्ये अनहाईड कॉलम्स तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला कॉलम तुमचा हाईड झालेला भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपण स्टाईल आणि सेल्स ग्रुप पाहिलेला आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला काय दिलेलं आहे, एडिटिंग हा ग्रुप दिलेला आहे. आता एडिटिंगमध्ये काय करायचं आहे, तर तुम्हाला हे जे काही ॲटोसम दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता ॲटोसममधून काय करता येतं, आता इथे जे तुम्हाला हे मार्क्स जे दिसतात, तुम्हाला जर याची टोटल वगैरे करायची असेल तर तुम्हाला या ॲटोसमचा यूज होणार आहे. एक्झाम्पल इज इक्वल टू, आता इथे पहा हे जे मार्क्स आहेत याची तुम्हाला टोटल करायची गरज नाही. तर इथे तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला काय करायचं, इज इक्वल टू यूज करायचा आहे. ॲटोसममध्ये जायचं आहे. समवरती क्लिक केलं. समवरती क्लिक केल्यानंतर इथे पहा हे आपण काढलं. ॲटोसमवरती जायचं आहे तुम्हाला. सम यावरती क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे सम याची भेटून गेलेली आहे. पहा एवढ्याचे मार्क्सची टोटल येणार आहे 310. त्याचप्रकारे तुम्हाला इथे काय करायचं आहे, ॲटोसमवरती गेलात, काउंट नंबर्स केलात तर तुम्हाला किती नंबर्स आहेत पहा, 1 2 3 4 5 6, तर 6 नंबर्स आहेत. हे तुम्हाला ॲटोमॅटिक इथे त्यांनी दिलेलं आहे. ॲटोसममध्ये गेलात डबल, मॅक्झिमम तुम्हाला काढायचं आहे. तर मॅक्झिमम कुठंपर्यंत काढायचं आहे, तर हे तुम्हाला इथून टेबल इथे सिलेक्ट केलेलं आहे. तर तुम्हाला इथून तुमच्या पर्सेंटेजपासून सीमापर्यंतचे मार्क्समधील मॅक्झिमम काढायचं आहे. तर 90% हे मॅक्झिमम आहेत, जास्तीत जास्त मार्क्स पडलेले आहेत. तर असा यूज तुम्ही ॲटोसममधून करू शकतात. त्यानंतर पहा इथे तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट आहे काय, फिल. तर डाऊन, राईट, अप, लेफ्ट, सिरीज, जस्टिफाय. तर इथे तुम्ही एखादी सिरीज ही घेऊ शकतात. मी तुम्हाला सांगितलेलं होतं अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायची गरज नाही. याला तुम्ही सिलेक्ट केलं तर फिलमध्ये गेलात, सिरीजमध्ये गेलात तर इथे रोज, कॉलम, डेट, ॲटोफिट, ट्रेंड दिलेला आहे. तुम्हाला इथे स्टेप व्हॅल्यू टाकायची आहे, ते 2. ओके, 2 तुम्हाला इथे सिरीजमध्ये 2च्या फरकाने तुम्हाला भेटून जाईल. 1 झालं, 2 गेलं, 3 आलं, 4 झालं, 5 6, म्हणजे एक सोडून तुम्हाला इथे सिरीज भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे फिल करायचं आहे. आता क्लिअरमध्ये गेला आपण, क्लिअरमध्ये क्लिअर फॉर्मॅट, क्लिअर ऑल केलं, पूर्ण निघून जाणार आहे जे काही आपण इथे केलेलं होतं फॉर्मॅट वगैरे. तर सगळं क्लिअर ऑल केल्यानंतर हे सगळं निघून जाणार आहे या क्लिअर ऑप्शन. आता इथे काय आहे, सॉर्ट अँड फिल्टर. आता सॉर्ट अँड फिल्टर म्हणजे काय पहा, आता सॉर्ट अँड फिल्टरमध्ये काय होणार आहे, आता हे जे आहे तुम्हाला इथून आपण हे सिलेक्ट केलं, हे सॉर्ट अँड फिल्टरवरती केलं, Z to A केलं. आता झेड अगोदर ये येणार आहे की झेड येणार आहे, तर झेडपासून जी सुरुवात होणार आहे तर त्या प्रकारे तुम्हाला इथे सॉर्ट झालेलं दिसेल. त्यानंतर इथे A to Z जर केला तर तुम्हाला इथे काय दिसेल, तर आदितीला A, त्यानंतर PR, हे अशा प्रकारे येणार आहे. तर A to Z अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे हे लागून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्ही फिल्टर काढू शकता, तिथून फिल्टर लावू शकतात. फिल्टर लावल्याने काय होणार आहे ते तुम्हाला
शोधत बसायची गरज नाही. आता इथे पहा फिल्टरमध्ये तुम्हाला आदितीचंच फक्त पाहिजे असेल तर इथं फिल्टरमधून तुम्ही आदितीचे मार्क्स पाहू शकतात. त्यानंतर इथून तुम्हाला हे सिलेक्ट ऑल करायचं आहे, पूर्ण डेटा हा घ्यायचा आहे. त्यानंतर पहा फाइंड अँड सिलेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता फाइंड कसं करायचं आहे बघा. फाइंडवरती आपण क्लिक केलं. आता आपल्याला काय पाहिजे तर रियाचे मार्क्स आपल्याला पाहिजे आहेत. आपण इथे रिया टाकलं, इथे फाइंड ऑल केलं. फाइंड ऑलमध्ये आपल्याला इथे डायरेक्टली इथे काय आलं, रिया 45 मार्क्स. तर हे असं आपल्याला फाइंड ऑलद्वारे पूर्ण आपल्याला डायरेक्टली डेटा हा पाहता येईल. त्यानंतर पहा, तर अशा प्रकारे तुम्हाला फाइंड अँड हे करायचं आहे. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, तुम्ही वेगवेगळे ॲड्स करू शकतात, परंतु हे ऑनलाईन आहेत, यामध्ये ॲड करता येतात. त्यानंतर क्रिएट अ PDF तुम्हाला करता येतं, परंतु हे ऑप्शन सध्या आपल्याकडे नाहीत. ओके, तर आज आपण पाहिलेलं आहे अलिजमेंट, नंबर, स्टाईल, सेल्स ग्रुप, एडिटिंग ग्रुप. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्ट टॅब शिकणार आहोत. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.